आज बघा आपण मस्त अशी गावरान पद्धतीची दोडक्यांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी पावशर दोडकी घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। त्यासाठी बघा मी एक पळी घेतलेली आहे आणि पळीने आपल्याला छान अशा खाली ओढत ओढत याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। नंतर बघा दोडक्याचा जो देठाचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि त्याचा जो टोकाचा भाग आहे तो पण आपण काढून घेऊन त्याचे छान असे पीसेस करून घेऊया। मधून बघा आपल्याला 4 भागांमध्ये कट करत दोडक्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आपल्याला दोडका बघा मस्त असा कट करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि छान असा स्वच्छ दोडका धुवून घेऊया। नंतर बघा वाटण बनवण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि अगदी छोटासा खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे। ते आपण जाळीवरती हलकसं भाजून घेणार आहोत। बघा दुसऱ्या बाजूनेही बघा छान असं पलटून आपल्याला कांदा टोमॅटो आणि खोबरे भाजून घ्यायचे आहे। बघा आता आपण ते काढून घेतलेले आहे बघा एका प्लेटमध्ये आणि ते छान असे थंड करून घेऊया। इथे बघा एका पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते आहे। त्यामध्ये आपण दोडक्याच्या ज्या फोडी बनवल्या होत्या त्या घालून घेऊया आणि हलकेसे 1-2 मिनिट तेलावरती परतून घेऊयात। याने बघा दोडक्याच्या भाजीला टेस्ट एकदम अप्रतिम येईल। आता बघा ते पण एका प्लेट मध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता कांदा टोमॅटो आणि खोबरं छान असं थंड झालेला आहे। त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण कट करून छान अशी त्याची साल काढून घेऊया आणि छान असे ते कट करून घेऊयात। बघा नंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कट केलेला टोमॅटो कांदा आणि खोबरे जे आहे ते घालून घेऊया आणि हे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। यामध्येच आपण बघा एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि छान असं हे मिक्सरला वाटून घेऊया। एकदा मी मिक्सरला असंच फिरवून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून नंतर एकदा मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे। बघा इथे बघा छान असं एक गरम पॅन मध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। नंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा जिरे, 4-5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। बघा नंतर यामध्ये घालूया 1 चमचा तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अगदी 2 चमचे मी मटन मसाला घातलेला आहे। जर आपल्याकडे किचन किंग मसाला असेल तर आपण तो पण वापरू शकता आणि छान असं या मिश्रणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत एक 5 ते 10 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। मिश्रण खाली लागू नये म्हणून बघा आपण थोडं थोडं पाणी घालत या मिश्रणाला छान असं परतून घेणार आहोत। इथे बघा मी पाणी कोमट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। मिश्रणाला बघा छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण दोडक्याच्या ज्या फोडी होत्या त्या घालून छान अशा एकजीव करून घेऊया। नंतर बघा आपण यामध्ये जे कोमट पाणी केलेलं आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। थंड पाणी घालायचं नाही आपल्याला, कोमट पाणीच घालून घ्यायचं आहे। याने भाजीची टेस्टही छान येते। नंतर बघा एक 5 ते 10 मिनिट आपल्याला दोडक्यांची भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। मस्त अशी दोडक्याची भाजी बघा 10 मिनिटांनंतर छान अशी शिजलेली आहे। आता आपण ती सर्व करूयात। मस्त असं ताक, वरण भात, दोडक्याची भाजी, फ्राईज, लिंबू, कांदा, जवसाची चटणी आणि भात। आपण पण एकदा दोडक्याची भाजी नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।